सर्वात आधी तर मला तुमचे खूप खूप आभार मानायचे आहेत, कारण तुमच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलवर 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत। त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला मी धन्यवाद म्हणते। नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत, त्यानिमित्त मी मुलांना ही छोटीशी पार्टी माझ्याकडून देते आणि हा आनंद त्यांच्याबरोबर शेअर करते। तर मी इथे त्यांच्याच आवडीचा पास्ता बनवणार आहे। तर रेसिपी पूर्ण बघा। एकदा मी चॅनलवर माझ्या ही शेअर केलेली आहे रेसिपी, तर पुन्हा एकदा शेअर करते, नक्की बघा। हा जो अर्धा किलो पास्ता आहे, मी पाण्यामध्ये बघा जास्तीच्या पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। गरम पाण्यात त्यात मीठ पण घातलेलं होतं चवीपुरतं आणि गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर 7 मिनिटे फक्त ते सगळा पास्ता ना शिजवायचा असतो। जास्त गाळ करायचा नाही, हलका दाबून बघायचा, गिळगिळीत झाला की समजायचं की तो शिजलेला आहे आणि मग चाळणीत काढून त्याच्यावर थोडंसं थंड पाणी घालायचं। नळाखाली पकडली चाळण तरी चालेल आणि त्यातलं जे गरम वाफ आहे ती सगळी काढून घ्यायची। अशा प्रकारे मी पास्ता शिजवून घेतलेला आहे आणि हे बघा इथे कढई ठेवली, त्यामध्ये गरजेपुरतं तेल घातलं, 2 मोठ्या आकाराचे बारीक कांदे घेतले चिरलेले आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी मिरची घातलेली आहे। खूप तिखट करायचं नाही आहे, त्यामुळे एकच मिरची घातली आणि मोठे कांदे घेतलेत, समजा पाव किलो तरी असतील हे कांदे आणि कमी असतील थोडेसे। मग त्याच्यामध्ये कढीपत्ता पण घेतलेला। आता कांदा चांगला बघा मी परतून घेतला आणि याच्यामध्ये 2 बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे। त्याच्यामध्ये मीठसुद्धा घातलं, म्हणजे पटकन सगळे टोमॅटो ना नरम होते, जास्त वेळ लागणार नाही। कांदा फक्त तेलावर आहे ना नरम करायचा, जास्त काही लाल ब्राऊन असं करायचं नाही आहे। आता मी बघा याच्यावर झाकण ठेवते, टोमॅटो पटकन नरम होतात आणि जराशी चमच्याने जर स्मॅश केले ना ते पटकन गाळ पण होऊन जातात आणि नाहीसे होतात एखाद्या भाजीमध्ये समजा करायला गेलो तर तिथे पास्तामध्ये पण बघा जास्त टोमॅटो दिसणार नाही। आता हलका मी स्मॅश करून घेते झाकण उघडल्यानंतर, फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं। आता बघा बऱ्यापैकी टोमॅटो स्मॅश झालेले आहेत। त्याच्यामध्ये 1 चमचा वरून हळद घातलेली आहे आणि मी चीज पास्ता करते इथे, तर मुलांना खूपच आवडेल आणि खूप आवडीने सुद्धा खातील। तर हे बघा हा होममेड पास्ता आहे, पण स्ट्रीट स्टाईल लागतो, त्याची चव अगदी तशीच येते। हळद पण चांगली तेलात बघा छान परतवल्यानंतर याच्यामध्ये बघा मी थोडीशी ना लाल तिखट घालते, कारण थोडेसे कलर आपल्याला व्यवस्थित आला पाहिजे पास्त्याला म्हणून, आणि थोडंसं पाणी घालून हा मसाला याच्यामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे। बघा सगळं छान परतून झालेलं आहे। आता हा चिंग मसाला माहीत असेल तुम्हाला नूडल्सचा, तो घालायचा आणि त्याने पण छान चव येते। आणि मी बघा कुठलाही पास्ता मसाला वापरणार नाही आहे, बिना पास्ता मसालाचा मी इथे होममेड पास्ता बनवते। हा मसाला घातल्यानंतर थोडासा 1 चमचा घातला आहे आणि 1 टोमॅटो केचप येतं बघा छोटं 15 रुपयांना, ते पूर्ण घातलेलं आहे, कारण अर्धा किलोला आपल्याला तेवढं लागणार आहे। तर हे टोमॅटो केचप घालायचं आणि त्याच्यानंतर चीजचे जे स्लाईस आहे ते घालते मी, ते 3 घालणार आहे। हवं तर तुम्ही चीज क्यूब जर असेल ना तुम्ही ते सुद्धा ग्रेड करून घालू शकता, ते मला मिळालं नाही आहे त्यामुळे मी इथे चीजचं जे स्लाईस आहे ते वापरते। आता हे चीज सगळं आहे ना सगळं मेल्ट करायचं आहे याच्यामध्ये, आपण सॉस वगैरे सगळं घातलेलं आहे, आता फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये ना थोडंसं आपल्याला ग्रेव्ही करायची, त्याच्यामध्ये ना दूध ॲड करायचं। बघा 1 पाऊण ग्लास ना मी दूध घातलं आणि थंड दूध आहे, फ्रीजमधूनच काढलं मी, गरम वगैरे काही केलेलं नाही आहे। अगोदर गरम केलेलं होतं, ते फ्रीजमध्येच ठेवलेलं होतं, तेच मी काढलेलं आहे ते। आणि दूध घातल्यानंतर फक्त 3 ते 4 मिनिटं शिजवायचं। याचा बघा कलर चेंज होतो आणि एकसारखं परतवायचं, गॅस मंद ठेवायचा। तर हे बघा आणि छान असा रंगसुद्धा आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल। आता याच्यामध्ये जो शिजवलेला पास्ता आहे तो घालून घ्यायचा सगळा आणि मिक्स करायचं, झालं मग पास्ता, काही वेळ नाही, गॅस मंदच ठेवायचा। मंद गॅसवर पटकन सर्व करायचं, नाहीतर मग तो सुकून जातो, कारण त्याच्यामध्ये चीज आहे। जर पटकन आता बनवलात, समजा तुम्ही अशी ना ही जी ग्रेव्ही आहे पास्ताची ती बनवून ठेवू शकता, नंतर जर वेळ असेल मग नंतर तुम्ही पास्ता त्याच्यामध्ये ॲड करू शकता। समजा सुकलीच ती ग्रेव्ही, त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं, मग चांगलं ते पातळ होतं आणि मग तुम्ही पास्ता त्याच्यामध्ये ॲड करू शकता। तर हे बघा सगळा पास्ता चांगला मी मिक्स करून घेतलेला आहे। तर हे बघा आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। हा आपला होममेड पास्ता
मस्त तयार झाला चीझी पास्ता आणि खरंच चवीला खूप अप्रतिम झालेला होता, मुलांना खूपच आवडलेला। तर हे बघा मी सगळं छान मिक्स केलेलं आहे। आता हा पास्ता मी सर्व करायला घेते। पास्ताची रेसिपी दाखवली आणि आता मुलांना सगळं सर्व करते मी। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद।